नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहूयात बटाटा न वापरता मस्त चटपटीत आणि खुसखुशीत फराळी चिवडा कसा बनवायचा. अर्ध्या तासातच हा चिवडा बनवून तयार होतो. शिवाय एका महिन्यासाठी आपण हा स्टोअर करून ठेवू शकतो. उपवासासाठी सुद्धा बनवू शकता, मुलांसाठी मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी सुद्धा बनवून ठेवू शकता. अतिशय खुसखुशीत आणि हा पौष्टिक चिवडा कसा बनवायचा ते पाहूयात. तर त्यासाठी इथे मी 2 मीडियम आकाराची रताळी घेतलेली आहेत. आता बटाटा न वापरता हा चिवडा आपण बनवणार आहे. बटाट्याऐवजी रताळ्याचा आपण चिवडा बनवणार आहे. तर 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून हे घेतलेले आहेत. यावरती खूपच माती असते, त्यामुळे अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे. कुकरमध्ये हे घेतलेले आहेत. थोडंसं यामध्ये पाणी घालायचं. फक्त अर्धा पेला यामध्ये पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी घालायचं नाही. आता झाकण लावून कुकरची फक्त एकच शिट्टी करून घ्यायची. रताळे आपल्याला 100% शिजवायचे नाहीत, फक्त 50% शिजवून घ्यायचेत. बटाट्याचा जर चिवडा बनवायचा असेल तर ते आपल्याला शिजवून घ्यायची गरज लागत नाही. पण रताळ्याचं काय होतं, रताळे चिरल्यानंतर लगेचच काळी पडतात आणि त्यामुळे त्याची चव सुद्धा बदलू शकते. तसे न होण्यासाठी फक्त याची एकच शिट्टी करून घ्यायची, 50% फक्त शिजवून घ्यायचा. तर हे पहा, एक शिट्टी झाल्यानंतर कुकर थोडासा थंड झालेला आहे. रताळी जास्त मऊ झालेली नाहीत, अगदी परफेक्ट शिजलेली आहेत. रताळी आपल्याला इतपत शिजवून घ्यायचे आहेत की ते किसल्यानंतर त्याचा आकार व्यवस्थित यावा. गरम असतानाच हे किसून घ्यायचं नाही, पूर्णपणे थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर एवढ्या आकारामध्ये हे कट करून घेतलं. याची साल पूर्णपणे काढून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता बटाटा पूर्णपणे शिजलेला नाही. थोडंसं हे कडक असल्यामुळे किसताना सुद्धा अगदी लांब सडक याचा किस पडतो. खिसणीला जे मोठे होल असतात त्या साईडने आपल्याला हे किसून घ्यायचंय. दुसरी गोष्ट म्हणजे खालीवर करत किसून घ्यायचं नाही. तर अशा पद्धतीने एकाच दिशेने हे किसून घ्यायचं, म्हणजे अगदी लांब असे याचे काप मिळतात. तर हे पहा, याच पद्धतीने सगळी रताळी आपल्याला किसून घ्यायची आहेत. रताळी चवीला तर गोडच असतात, त्यामुळे हा चिवडा सुद्धा चवीला खूप छान बनतो. रताळी किसून झालेली आहेत, बाजूला ठेवून देऊयात. कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे सुरुवातीला तळून घ्यायचे. हलकासा शेंगदाण्याचा रंग बदलला गेला पाहिजे, म्हणजे आतपर्यंत ते खरपूस तळले जातात. शेंगदाणे तळून झालेले आहेत, एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. त्यानंतर अर्धी वाटी काजूचे तुकडे सुद्धा तळून घेतले. काजूंचा रंग लगेचच बदलतो, त्यामुळे मंद आचेवरच हे तळून घ्यायचे. हलकासा रंग बदलला की हे सुद्धा त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचे. मार्केटमध्ये मिळतो तसाच आज आपण फराळी चिवडा बनवतोय. फक्त बटाट्याचा वापर न करता यामध्ये रताळ्याचा वापर केलेला आहे. पाववाटी बदाम सुद्धा तळून घेतले. हलकासा रंग बदलला की हे सुद्धा त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचे. 2 ते 3 चिरून घेतलेल्या मिरच्या सुद्धा कडक होईपर्यंत तळून घ्यायच्या. हा चिवडा भरपूर दिवस चांगला टिकण्यासाठी मिरच्या अगदी कडक होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायच्या. मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिरच्या सुद्धा त्याच भांड्यामध्ये काढून घेतल्या. आता थोडासा कढीपत्ता सुद्धा इथे मी तळून घेतलेला आहे. उपवासाला तुम्हाला हे चालत असेल तरच वापरू शकता, नाहीतर नाही वापरलं तरी सुद्धा चालेल. कढीपत्ता सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा, त्याच भांड्यामध्ये काढून घेतला. आता सगळ्यात शेवटी आपल्याला रताळ्याचा खीस तळून घ्यायचाय. आता हे रताळे आपण थोडेसे शिजवून घेतलेले आहेत. यामध्ये थोडंसं ओलसरपणा असतो, त्यामुळे सुरुवातीला हे तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी थोडंसं तेल वरती आल्यासारखं होतं. पण ज्यावेळी व्यवस्थित ते तळले जातील ना, तेलातली बुडबुडे पूर्णपणे कमी येतात. आता हा रताळ्याचा चिवडा असल्यामुळे याचा रंग हलकासा बदलतो, अगदीच पांढरा शुभ्र राहत नाही, पण चवीला जबरदस्त लागतो. एकदा हा चिवडा नक्की करून पहा. हे पहा, या रंगावरती आला ना, लगेच असा काढून घ्यायचा. मीडियम फ्लेमवरती सतत हलवत रताळ्याचा खीस चांगला तळून घ्यायचा. बटाट्याचा चिवडा जसा मस्त खुसखुशीत बनतो ना, तसाच हा रताळ्याचा चिवडा बनतो. तर सगळा रताळ्याचा किस तळून झालेला आहे, त्याच भांड्यामध्ये सगळं काढून घेतलं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. शक्यतो गरम असतानाच या सगळ्या गोष्टी ऍड करायच्या. तर अर्धा चमचा इथे मी मीठ घातलेला आहे. अर्धी वाटी मनुके घातलेले आहेत. मार्केट स्टाईल फराळी चिवडा बनवतोय, त्यामुळे थोडंसं जायफळ आणि सुंठ सुद्धा किसून घ्यायचं. यामुळे या चिवड्याला अगदी मस्त फ्लेवर येतो. अर्धा चमचा यामध्ये पिठी साखर घालायची. यापेक्षा जास्त साखर घालायची गरज लागत नाही, कारण हा रताळ्याचा चिवडा आहे, थोडासा गोडसरच बनतो. या सगळ्या गोष्टी घातल्यानंतर मस्त हे मिक्स करून घ्यायचं. आता मागे सांगितल्याप्रमाणे उपवासासाठी जरी हा चिवडा बनवणार असाल तर तुम्हाला यातले जे जिन्नस उपवासासाठी चालतात तेच वापरू शकता. मस्त खुसखुशीत असा हा चिवडा बनवून तयार झालेला आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. महिनाभर हा चिवडा छान टिकतो आणि तसाच खुसखुशीत राहतो. बटाट्याऐवजी रताळ्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे पौष्टिक तर आहेच. उपवासासाठी बटाट्याचा चिवडा तर आपण नेहमीच बनवतो, पण या पद्धतीने रताळ्याचा हा मस्त चटपटीत चिवडा नक्की बनवून पहा. लहान मुले सुद्धा हा चिवडा खूप आवडीने खातात, कारण रताळ्यामुळे याला चव सुद्धा खूप छान येते. तर एकदम वेगळ्या चवीचा हा चिवडा नक्की बनवून ठेवा. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.